नमस्कार मंडळी, मी आलो आहे आज शेवागावात आणि शेवागावाची शांतीचोरीची जत्रा तुम्हाला आज थोडक्यात दाखवणार आहे आणि काय तयारी चालू आहे यासाठी मी तुम्हाला पुढे घेऊन जात आहे. शांतीचोरीच्या मंदिरात आणि त्यांच्या मैदानात ही जत्रेची जोरदार तयारी चालू आहे, पालखीची तयारी चालू आहे, काय काय सजावट केलेली आहे त्या संदर्भात मी तुम्हाला आज दाखवणार आहे. मी दरवर्षी इथे येत असतो आणि यावर्षी देखील मी या नवीन शेवागावात आलेलो आहे आणि या शांतीचोरीच्या जत्रेला आजपासून जोराची तयारी चालू आहे, पालखीची तयारी चालू आहे ती तुम्हाला पुढे नेऊन मी दाखवणार आहे. धन्यवाद. उरण तालुक्यातील मी आज आलो आहे नवीन शेवा इथे शांतेश्वरी यात्रेच्या जत्रेला. आपण पाहत असाल शांतेश्वरीचं एक मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे. या डेकोरेशनचं आज तुम्हाला मंदिर देखील मी दाखवणार आहे. हा या मंदिरचा समोर डीजेची देखील सोय केलेली आहे. पूर्ण रात्री इथे पालखी निघणार आहे आणि ही पालखी 3 दिवस चालत असते पूर्ण गावात आणि या पालखीचं मोठं स्वरूप आहे. या उरण तालुक्यातील जसकारच्या जत्रेनंतर ही नवीन शेवेची एक पालखी असते आणि ती आज रात्री इथून निघेल 10-11 वाजता. तर ती मला असं वाटतं कमीत कमी 72 तास ते 80 तास अशी चालत असते, म्हणजे 3 दिवस पूर्ण लागतात त्या पालखीला पोहोचायला. हा समोर रात्री इथे खूप मोठा DJ सेट लावलेला आहे. बँजो पथक देखील इथे आहेत आणि या बँजो पथकाच्या नावाने इथे मोठा सतत पोलीस बंदोबस्त देखील आहे. इथे पोलीस देखील येत आहेत. आता तुम्हाला मी मंदिराचा परिसर दाखवेल. पालखीची जी तयारी चालू आहे श्री शांतेश्वरी मंदिर नवीन शेवा इथे आहे. मंडळाचं काम जोरात चालू आहे. हा शांतेश्वरीचं मंदिर आहे. खूप गर्दी आहे मंदिरात. मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे, सोय केलेली आहे आणि मी दरवर्षी इथे येत असतो दर्शनासाठी. आज देखील इथे आलेलं आहे. शांतेश्वरी मंदिर दाखवतो. मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे. बाजूला महाकाल आहे, त्याच्यानंतर त्रिशूलधारी असा आहे त्याच्यावर दाखल केलेला आहे. त्यानंतर तुम्हाला पालखी दाखवणार. आज रात्री इथे पालखीची मोठी सोय होणार आहे आणि पालखी उत्साहाने इथे साजरी होणार आहे. आणि सर्वात महत्त्वाची ही पालखी एकदम मस्त देखावा, घोड्याचा देखावा केलेला आणि त्या घोड्याच्या देखावर देवी विराजमान होताना दिसते आणि काही पालखीचा सजावट महिला देखील करत आहेत. चांगली अशी सजावट या पालखीच्या माध्यमातून होत आहे. नवीन शेवाचे आज रात्री निघणार आहे. 12 तास इथे चालत असते. या पालखीचा स्वरूप आता तुम्हाला बाहेर देखील मी काही जरा दाखवणार आहे. इथे एकच मंदिर नसून बाजूला एक शिवछत्रपतींचा देखील स्मारक आहे जो इथल्या माजी आमदार यांनी बांधलेला आहे. हे देखील तुम्हाला दाखवणार आहे. मोठा उत्सव इथे साजरा होताना दिसत असतो. डीजेचा आवाज जोराजोरात येतोय. इथे शिव स्मारक देखील आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांना देखील मी माझा मानाचा मुद्रा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक आहे आणि हा मनोहर शेठ भोईर यांच्या संस्थेच्या सौजन्याने हा बांधलेला गेलेला आहे. डीजेचा आवाज सतत चालू आहे आणि हा रात्री लोक इथे नाचायला असतात. मस्त सोय केलेली आहे आणि सतत चालू आहे. आणि आज मला पुन्हा मी एकदा मातीच्या गडाला दाखवलं. समोर यात्रेचे पाळणे लागलेले आहेत. खूप मोठी अशी यात्रा आहे. कमीत कमी 50 गावाचे लोक इकडे येत असतात या जत्रेसाठी. आम्ही देखील आपल्या हिरमध्ये राहतो आणि मी दरवर्षी इथे येत असतोय. आणि हा तुम्हाला उर्वरित काही भाग आहे तो मी तुम्हाला रात्री 9 नंतर दाखवणार. ज्यावेळी हा डीजे चालू आहे त्याची लाईट लेझर लाईट आहे. खूप चांगला असा सुविधा आहे आणि हा मंदिराचा परिसर आहे. तुम्ही बघू शकता मंदिर असा मस्त सुंदर असा मोठा मंदिर आहे. याचा गाभारा देखील खूप मोठा आहे. बाजूला स्मारक आहे ते तुम्हाला दाखवलेलंच आहे.
नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला थोड्याच वेळात जे काय दाखवले श्री शांतेश्वरी आई माता नवीन शेवा येथील पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा, खूप गर्दी आहे आणि जे काय मला दाखवायचे ते थोडक्यात मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आता मी इथेच रजा घेतो आणि खूप भूक लागलेली आहे आणि आता आमच्या मामाच्या घरी जाऊन मस्त मोठ्यात किंवा चिकन असेल त्याच्यावर ताव मारतो, कारण का उद्या सोमवार आहे आणि सोमवारचा मला उपवास असतो, त्याच्यामुळं मी इथेच थांबतो आणि तुमची रजा घेतो. शुभरात्र. पालखी बघायला या तुम्ही नक्कीच, कारण का ही 3 दिवस पालखी झाली, आत्ता निघालेली आहे ती 72 ते 80 तास चालणार आहे. तर खूप मोठी अशी पालखी असते, महिलांचा मोठा सहभाग असतो, कमिटी देखील चांगली इथली आणि वाटतं. पण आपण देखील ही पालखी बघायला विसरू नका, आपण देखील या. आपला सर्वांची रजा घेतो आणि मी जेवायला जातो. शुभरात्र.